नमस्कार मंडळी. तर आज आपण ऑरेंज फ्लेवरचं आईस्क्रीम घरातल्या घरात बनवून तयार करतोय. तर तुम्ही बघू शकता किती छान स्मूथली ते तयार झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑरेंजचे जे साल असतं त्याच्यामध्येच आपण याला सेट करणार आहोत. तर ते कसं सेट करायचं वगैरे तुम्ही बघू शकता. आणि एकदम कसं चाक असतं तशा टाईपमध्ये हे कट होतं आहे. लहान मुलांना असे शेप खूप आवडतात. नक्की ट्राय करा घरी ह्या सीझनला. आणि बाहेरचं आईस्क्रीम खायला घालण्याऐवजी जर घरात लहान मुलं आहेत तर घरचं आईस्क्रीम खायला घाला. खुशी होतील आणि त्यांची हेल्थही चांगली राहील. तर तुम्ही बघू शकता किती छान स्मूथली कट झालेलं आहे. एकदम छान क्रीमी आईस्क्रीम तयार होतं आहे आणि खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये बनून तयार होतं. आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ येतं आहे. अजिबात असं घट्ट नाही. तोंडात घातल्या घातल्या विरघळतं आणि एक बाईट खाल्लात ना तर दुसरी खाण्यापासून स्वतःला थांबवूच शकत नाही. इतकं छान चवीला होतं हे. त्यामुळे आवर्जून सांगते नक्की हे एकदा घरी ट्राय करा. चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी फ्रेश असे ऑरेंजेस घेतलेले आहेत मी. जे मोठेवाले येतात ना कठीण सालीचे ते घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सगळं बॅटर सेट करायला सोपं होऊन जातं. पण कधीही मऊ न पडलेले असे फ्रेश असतात ना तेच घ्यायचे ह्या रेसिपीसाठी. तर मी ऑरेंज स्वच्छ असे धुवून घेतले आहेत. मी छान कोरडे पुसून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान क्लीन होतात. आणि आपण जसं नॉर्मली कोणतंही फळ कट करतो ना तसं न कट करता वरचं टोक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला छान अशी वाटी मिळते. म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच. वरती वाटीचं तोंड आपल्याला किती मोठं हवं आहे त्यानुसार वरचा भाग आहे तो असा स्ट्रेट कट करायचा. म्हणजे एकदम स्ट्रेट कट झाला पाहिजे. तिरका वगैरे कट गेला तर ते व्यवस्थित फिलिंग भरलं जात नाही. तर बघू शकता मी कट करून घेतले आणि असा कोणताही चमचा घ्यायचा म्हणजे त्याच्या पाठीमागच्या साईडला छान अशी धार असेल. आणि त्या पाठीमागच्या साईडनं सगळा जो आतला गर असतो किंवा त्या पाकळ्या असतात त्या सालीपासून अशा अलगद वेगळ्या करायच्या. एक एक करून वेगळं करायचं. सगळ्या ह्या रेसिपीमध्ये मेन पार्ट असतो ते म्हणजे हा जो मधला भाग आहे ना तो ऑरेंजमधून वेगळा करणं. कारण आपण त्या ऑरेंजच्या सालामध्येच हा आईस्क्रीम सेट करतोय. तर साल अजिबात डॅमेज न करता हा सगळा पल्प आहे तो आपल्याला काढायचा असतो. तर चमच्याच्या मदतीने सुरीच्या मदतीने जसं तुम्हाला सोपं वाटतं ना अगदी तसं तुम्ही हा पल्प आहे तो काढून घेऊ शकता. आणि सगळा रस आहे तो एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही कलेक्ट केलात तरी चालेल. कारण हा रस आहे तो आपण आईस्क्रीममध्ये वापरणार आहोत. आता मी सगळा रस आहे तो चमच्याच्या साहाय्याने काढून घेतला आहे. तरी पण आतली वाटी तुम्ही बघू शकता ते रेषे रेषे आहेत ते तसेच आहेत. तसेच जर आपण ठेवले ना तर आपण जेव्हा आईस्क्रीम कट करतो तेव्हा ते इव्हनली कट होत नाही आणि दिसताना छान दिसत नाही. म्हणून आपल्याला व्यवस्थित आतमधून सोलून काढायचं आहे. म्हणजे संत्रा आपण बाहेरून सोलल्यानंतर जी पांढरी लेअर दिसते संत्र्याच्या वरती ती लेअर आतल्या साईडून आपल्याला उलटाच सोलून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला दाखवते तसं. म्हणजे बोटांच्या साहाय्याने आपल्याला सगळी साल आहे म्हणजे आतून जी कातडी असते ती सगळी सोलून घ्यायची. आणि पूर्ण पांढऱ्या कलरचा भाग मिळतो प्लेन असा तो आपल्याला पाहिजे. म्हणजे आईस्क्रीम आपलं व्यवस्थित सेट होतं. चमचा किंवा चाकू तुम्ही कशाशी मदत घेऊ शकता. पण एवढं लक्षात ठेवायचं की साल आहे ते अजिबात डॅमेज नाही झालं पाहिजे. नाहीतर जेव्हा आपण बॅटर आईस्क्रीमचं ह्याच्यामध्ये ओतणार ना तर ते लीक होतं आणि व्यवस्थित सेट होत नाही. तर बघू शकता व्यवस्थित असा आतला रस मी काढला आहे आणि आतमध्ये किती छान प्लेन अशी पांढरी शुभ्र वाटी आपल्याला मिळालेली आहे. अशीच आपल्याला पाहिजे. जेही काही कडेला वगैरे लागलेलं आहे ते मी हाताने व्यवस्थित काढून त्याला छान असं क्लीन करून घेतलं आणि सगळा रस आहे तो वाटीमध्ये काढून घेतला आहे. आता जे वरचं साल असताना आपण कट करून घेतलं आहे त्याचीसुद्धा साल आपल्याला अशीच काढून घ्यायची आहे. आतल्या साईडनं जो गर आहे तो. कारण ही साल आहे ती आपण वरून आईस्क्रीम सेट करताना झाकतो म्हणजे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल आहेत ते तयार होत नाहीत. त्यामुळे ही साल आहे वरची टोपण म्हणू शकता तेही टाकून द्यायचं नाही आहे. व्यवस्थित आपल्याला क्लीन करून बाजूला ठेवायचं आहे. तर सेम पद्धतीने मी दुसऱ्या ऑरेंजचं सुद्धा स्किन आहे आतली ती काढून घेतलेली आहे. आणि बघू शकता मस्त अशा 2 वाट्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता त्या मी बाजूला ठेवलेत. आणि हा जो रस आहे ना तो आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. तर मी एका प्लास्टिकचं बाउलमध्ये चाळणी ठेवले आणि याचा रस आहे तो गाळून घेणार आहे. कधीही आपण ऑरेंजचा रस काढतो ना कलेक्ट करतो तर त्यासाठी काच किंवा प्लॅस्टिकचंच भांडं वापरायचं. जर कोणतंही धातूचं भांडं तुम्ही वापरलात ना तर त्याच्यामध्ये रिॲक्शन तयार होते आणि एक वेगळा स्मेल येतो ज्यूसला. त्यामुळे कधीही काच किंवा प्लॅस्टिकच वापरा. तर आपल्याला रस काढायचा झाला तर असं कोणत्याही मॅशरने ह्याला असं हलकं दाबायचं आहे. याने काय होतं ज्या बिया असतात त्या तुटत नाहीत आणि जी पांढऱ्या कलरची जाळी असते ना त्याचा जो कडूपणा असतो तो रसामध्ये येत नाही. एकदम छान परफेक्ट रस मिळतो. म्हणून ही ट्रिक करायची. जर तुम्हाला ही ट्रिक करायची नसेल तर तुम्ही कोणत्याही कापडामधून त्याला असं गाळून घेतलात तरी चालेल. तर बघू शकता इथे
2 संत्र्यांचा काहीसा एवढा ज्यूस मला इथे कलेक्ट झाला होता. तर याच्यामधील पाव कप ज्यूस आहे तो मी बाजूला काढून ठेवते. ज्यूस हा मोजूनच घ्यायचा, कारण जेव्हा आपण क्रीममध्ये याला डायल्यूट करतो तर क्रीम आहे ती याच्या आंबटपणाने खराब होऊ दे नको, म्हणून क्रीमचा आणि ऑरेंज ज्यूसचा जो रेशो असतो तो एकदम परफेक्ट ठेवायचा, म्हणजे आईस्क्रीम आपलं चुकत नाही. आणि या ऑरेंज ज्यूसला थोडं गोड करण्यासाठी 1 टेबलस्पून साखर घातलेली आहे, म्हणजे त्याचा गोडवा आहे तो व्यवस्थित मेंटेन राहतो. छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं, साखर पूर्ण विरघळवायची आणि हा ज्यूस आहे तो बाजूला करून ठेवायचा. आता आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये अर्धा कप फ्रेश क्रीम घ्यायची, कोणत्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता, आणि ती व्यवस्थित अशी फेटून घ्यायची. तर मी याच्यामध्ये अगदी 2-4 थेंब असे ऑरेंज फूड कलरचे घालते. पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण आईस्क्रीमला छान असा कलर यावा म्हणून तुम्ही घालू शकता. खूप डार्क काही कलर येत नाही, पण फेंट कलर पण छान दिसतो. तर आता मी इथे 2-3 ड्रॉप कलरचे घातलेत. आणि आता बीटरच्या साह्याने मी याला फेटून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही हँड विस्करच्या साह्यानेही फेटू शकता, पण त्याने खूप वेळ लागतो म्हणून मी इथे बीटर यूज करते. तर बघू शकता व्यवस्थित आधी लो स्पीडवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. हळूहळू स्पीड वाढवायचा, म्हणजे व्यवस्थित ती बीट होते. अगदी 1 ते 2 मिनिट लागतात ही बीट व्हायला, पण व्यवस्थित बीट करून घ्यायची, म्हणजे आपलं आईस्क्रीम आहे ते मस्त असं क्रीमी बनून तयार होतं. तर एकसारखं असं गोल फिरवत मी इथे याला बीट करून घेतलं आहे. जसं आपण बीट केलं तर त्याची व्हॉल्यूम बघू शकता एकदम डबल झाले आणि छान ते क्रीमी दिसते. तर असंच आपल्याला पाहिजे. तर आता हे सगळं बॅटर आहे ते एकत्र करून घेतलेलं आहे मी स्पॅच्युलाने. आणि आता याच्यामध्ये जे आपण साखर विरघळवून जे ज्यूस ठेवलं होतं ऑरेंजचं ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, आणि हातानेच मिक्स करायचं, बीटर वापरायचं नाही, नाहीतर मग फ्रेश क्रीम आहे ती खराब होण्याची शक्यता असते. तर ज्यूस घातल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेचच क्रीम बरोबर हलकी हलकी रिॲक्शन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे पटकन हे ज्यूस आहे ते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ते त्याच्यामध्ये मिक्स होतं. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं इथे जर ऑरेंज ज्यूसचं प्रमाण जास्त झालं तर क्रीम आहे ती फाटते, आणि जर क्रीमचं प्रमाण जास्त झालं तर आईस्क्रीममध्ये ऑरेंजचा फ्लेवरच येत नाही. त्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते एकदम परफेक्ट ठेवायचं. रेशो जो मी सांगितला आहे तोच तुम्ही ठेवा. तर व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आणि मी ज्या वाट्या तयार करून ठेवल्या होत्या ऑरेंजच्या त्या अशा वाटीमध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या अशा छान स्टेबल राहतात, लुडकत नाहीत आणि आईस्क्रीम आहे ते पडत नाही. त्यामुळे कोणत्याही वाटीमध्ये यांना असं स्टेबल उभं करायचं आणि याच्यामध्ये कोणत्याही चमच्याने तुम्ही बॅटर आहे ते फिल करू शकता. तुम्हाला हवं तर हे आईस्क्रीम आहे ना ते कपमध्ये किंवा कुल्फी मोल्डमध्ये, कोणत्याही भांड्यामध्ये, स्टीलच्या वगैरे डब्यामध्ये, कसं तुम्हाला हवं तसं तुम्ही सेट करू शकता. फक्त ते छान दिसावं आणि लहान मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं म्हणून मी ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. छान असं जेव्हा आपण ऑरेंजमध्ये भरतो ना तेव्हा ऑरेंजला टॅप करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये एअर बबल राहत नाहीत आणि इव्हनली ते बॅटर आहे ते भरलं जातं. आणि कट केल्यानंतर एकदम छान स्मूथली कट होतं. मध्ये मध्ये असे थोडे थोडे बबल्स असतात तसे वाटत नाहीत, म्हणजे राहत नाहीत. त्यामुळे ही ट्रिक करायची. एकदम कटोकट मी याला भरून घेतलेलं आहे. आणि ह्याचं जे झाकण होतं, म्हणजे वरचा जो भाग आपण क्लीन करून ठेवला होता ना त्याने याला झाकायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल आहेत ते बनत नाहीत. व्यवस्थित झाकून मी याला बाजूला ठेवलं आहे. आणि सेम स्टेपनं दुसरं जे ऑरेंज आहे ते मी भरून घेतलं आहे. जेवढं आपण बॅटर घेतलं होतं त्याने बरोबर 2 ऑरेंजेस आहेत ते व्यवस्थित भरतात. तर व्यवस्थित यांना झाकून आता मी यांना फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजचं टेम्परेचर आहे ते सेट करायचं आणि अगदी 8 ते 10 तास किंवा पूर्ण रात्रभर याला छान सेट करायचं. कट करायला अजिबात गडबड करायची नाही. व्यवस्थित सेट नाही झालं तर ते व्यवस्थित कट होत नाही. अगदी रात्रभर मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी याला फ्रीजमधून बाहेर काढले. बघू शकता किती छान सेट झालेत आपले ऑरेंज. मस्त असं वरती अजिबात आईस क्रिस्टल वगैरे काय पकडले नाही आहेत. व्यवस्थित क्रीमी आपला आईस्क्रीम तयार झालं आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. जेव्हा आपण कट करतो ना तर ते इझिली कट होतं आहे आणि जे आईस्क्रीम आहे ते सुद्धा असं विस्कटत नाही आहे, एकदम प्लेन कट होतं आहे. फक्त कट करताना सांभाळून कट करायचं, नाही तर पटकन हात कट होऊ शकतो. कोणत्याही सरफेसवर ठेवून तुम्ही याला कट करू शकता. मी ते 2 भाग केले. जसं आपण नॉर्मल ऑरेंज किंवा कोणतंही फळ, चिक्कू असू दे, काही आपण जेव्हा कट करतो ना तर तसं टाईपमध्ये मी याला चौकोनी असं कट करून घेतलं आहे, म्हणजे 4 पीसमध्ये. दिसताना खूप छान दिसतं आणि तुम्ही आतमधून त्याचं टेक्स्चर बघू शकता किती क्रीमी आलेलं आहे आणि कलरही हलकासा आलेला आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये फूड कलर घातला होता तरीसुद्धा काही डार्क कलर आला नाही. तुम्हाला जर खूप डार्क कलर हवा असेल तर फूड कलरचा खूप यूज करावा लागेल, पण मला खूप जास्त फूड कलर यूज करायला आवडत नाही म्हणून मी अगदी हलके 1-2 ड्रॉप घातले होते. पण असा सुद्धा कलर छान वाटतो. तुम्ही याच्यावरती
ऑरेंजचं सिरप असू दे किंवा टूटी फ्रुटी कशानेही गार्निश करून खाऊ शकता। किंवा जेव्हा तुम्ही हे जे बॅटर सेट करता ना, तेव्हा प्लेन सेट करण्याऐवजी त्या बॅटरमध्ये तुम्हाला हवं तर ऑरेंजची जी जेली असते ती किंवा टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स काहीही मिक्स करू शकता। मी पण इथे प्लेन ठेवलं होतं, तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीने त्याच्यामध्ये जसं तुम्हाला काही आवडतं ते ॲड करू शकता। तर इथे मी दुसरं ऑरेंज आहे ते असं स्लाइसमध्ये कट करून घेतलं, तसं कुल्फी भेटते ना तसंच वाटतं, खूप छान दिसतं आणि खायलाही मजा येते। चवीला खरंच खूप छान झालं होतं आईस्क्रीम, नक्की घरी ट्राय करा। ह्या समर सीझनला बाहेरचं आईस्क्रीम खाण्याऐवजी हे घरातलं ट्राय करा, कारण बाहेरचे जे आईस्क्रीम असतात हातावर मोजण्याएवढे जे कंपन्या आहेत ते ओरिजिनल दुधाचे आईस्क्रीम देतात, पण बऱ्यापैकी आईस्क्रीम हे पाम ऑइलचं असतं, ते खाणं खरंच अवॉइड करा। आणि हे घरात जे बनतं एकदम सोप्या साध्या पद्धतीत बनतं, बघू शकता तुम्ही, नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल आणि करायलाही सोपं वाटेल। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि हे पूर्णपणे फ्री असतं। आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुम्हाला कोणतीही रेसिपी मिस होणार नाही आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, बाय बाय।